देवेंद्र फडणवीस हे ईव्हीएम मशीनमध्ये लोकप्रिय आहेत, पण उद्धव ठाकरे हे जनतेत लोकप्रिय आहेत. त्यामुळेच भाजपचे लोक उठता बसता ठाकरेंच्या नावाने बोंबलत असतात. भाजपची केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता आणि हे उद्धव ठाकरेंकडे भिका मागतात. अरे केशवा, उद्धव ठाकरेंनी कोणतीच जाहिरात न करता, स्वतःचा फोटो न लावता गपचूप मदत करून पण आले. आता महाराष्ट्रामध्ये 5-5 दसरा मेळावे होतात. हो, ओरिजिनल शिवसेनेचा दसरा मेळावा तर आहेच, पण त्याबरोबर फुटलेल्या शिवसेनेचा दसरा मेळावा, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा, त्यानंतर पंकजा मुंडेंचा मेळावा आणि मनोज जरांगेंचा सुद्धा मेळावा. पण यातला सगळ्यात महत्वाचा आहे बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेला शिवसेनेचा दसरा मेळावा. उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या जी आहे तीच ओरिजिनल शिवसेना आहे. मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे तुम्हाला. हा जो दसरा मेळावा आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा, त्याला अधिक प्रसिद्धी देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. भाजपला उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यामध्ये पायात पाय घालण्याची काय गरज होती हे मला अजून कळलेलं नाही. पण यावर्षी भाजपने थेट उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर हल्ला चढवला. हल्ला काय चढवला? पहिल्यांदा भाजपचे प्रवक्ते म्हणायला लागले की उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द केला पाहिजे. या दसरा मेळाव्याचा जो खर्च आहे तो त्यांनी अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना दिला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये अस्मानी संकट आलेलं आहे, त्यामुळे हा दसरा मेळावा करण्यात अर्थ काय आहे असं भाजपचे प्रवक्ते पत्रकार परिषद घेऊन सांगू लागले. गंमत अशी आहे की भारतीय जनता पक्षाची जी मातृ संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांचा सुद्धा दसरा मेळावा नागपुरात दरवर्षी होतो. मग त्यांना हा सल्ला भारतीय जनता पक्षाने का दिला नाही हा प्रश्न उपस्थित होतो. पण भाजपवाले काय त्याचं उत्तर देणार नाहीत, कारण भाजपवाले कजाग आहेत, लबाड आहेत, संधी साधू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामध्ये असा आरोप केला की शिवसेनेचा हा जो दसरा मेळावा आहे उद्धव ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेचा, त्याला 63 कोटी रुपये खर्च येणार आहे. कारण उद्धव ठाकरेंना 9 हा आकडा प्रिय आहे, त्यामुळे 6+3 9 हे आकडेशास्त्रानुसार आहे, म्हणून 63 कोटी रुपये खर्च होणार आहे. आता शिवाजी पार्कवरच्या मेळाव्याला 63 कोटी रुपये खर्च येतो हे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी कुठून शोधून काढलं हे मलाही माहित नाही, तुम्ही सांगू शकणार नाही. आणि यापूर्वी भाजपचे सुद्धा तिथे मेळावे झाले, सभा झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी 63 कोटी रुपये खर्च केले होते का हा प्रश्न त्यांना आपण विचारू शकतो, पण ते त्याचं उत्तर देणार नाहीत. तर आधी फडणवीसांच्या जाहिरातीला पैसे कुठून आणले, किती पैसे खर्च झाले हा तपशील तुम्ही लोकांसमोर ठेवा. शेतकरी संकटात असताना तुमच्या जाहिराती सुद्धा चालू आहेत. आजचे पेपर बघा, मराठी पेपर, त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती आहेत. या जाहिरातीवरचा खर्च वापरून तो तुम्ही शेतकऱ्याला देऊ शकता, पण ते तुम्ही केलेलं नाही. उलट दुसऱ्यांना प्रश्न विचारते, तुमच्या मेळाव्याला एवढा खर्च येणार आहे, तेवढा खर्च येणार आहे, वगैरे वगैरे. मुद्दा एवढाच आहे की भाजप हे उपद्व्याप अशासाठी करताय, सगळ्यांचं लक्ष, मूळ मुद्दा जो आहे शेतकऱ्यांचा, म्हणजे या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचा, त्याच्यावरून लक्ष ओढून भलत्याच मुद्द्याकडे, भलत्याच राजकीय वादाकडे जावं. आता आज शेवटचा इलाज त्यांनी केला. आणखी एक ज्युनियर खेळाडू, त्यांनी ज्युनियर प्रवक्ता पत्रकार परिषद पाठवला आणि तो अत्यंत ज्याला पुअर जोक्स म्हणता येईल किंवा जुळवाजुळवी म्हणता येईल, हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा नसून विसरा आणि घसरा मेळावा आहे वगैरे. हे काय जुळवाजुळवी आहे? म्हणजे थिल्लरपणाला काहीतरी मर्यादा असायला हवी, पण सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाचं त्यांचं डोकं तिरपं चालतं. त्यामुळे उद्या फडणवीसांच्या तोंडून अशी विधान तुम्ही ऐकली तरी त्याचं आश्चर्य वाटण्याचं काय कारण नाही. तेव्हा हाही विनोद करायचा त्यांनी प्रयत्न केला. हेतू एकच, उद्धव ठाकरेंना दुसरीकडे गुंतवून ठेवायचं. दुसरी गोष्ट, हिंदुत्व विरुद्ध मराठी माणूस हा मुद्दा. भारतीय जनता पक्षाने हे स्पष्ट केलेलं आहे
की ते हिंदुत्वाचा मुद्दा काही सोडणार नाही. मराठी माणसाचा मुद्दा जर उद्धव आणि राज ठाकरे यांनी हातात घेतला असेल तर भारतीय जनता पक्ष हिंदू मुसलमान द्वेष पसरवण्याचा आपला एक कलमी कार्यक्रम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही राबवणार, हे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या भाषणावरून स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी असा प्रश्नच विचारला की जर उद्धव ठाकरेंकडे तुम्ही सत्ता दिलीत तर मुंबईचा महापौर हा एखादा खान होईल, ते तुम्हाला चालेल का? याचा अर्थ स्पष्ट आहे. लोकांना हे सांगण्याचा ते प्रयत्न करणार, मुसलमान महापौर जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही भाजपला मतदान करा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये 16% अधिक मुस्लिम मतं आहेत, जी विधानसभेच्या निवडणुकीत आणि लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पडली होती. उद्धव आणि राज एकत्र आल्यावर ही मतं उद्धव ठाकरेंना पडतील का, हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जसं या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे तसं शेतकऱ्यावरच्या संकटाचं सुद्धा सावट आहे. शेतकऱ्यांना दर हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या असं त्यांनी सांगितलं, केंद्राकडून मदत घ्या असं त्यांनी सांगितलं. आणि देवेंद्र फडणवीस यांचा दुटप्पीपणा जनतेसमोर आणायचा त्यांनी आज प्रयत्न केला. ते असं म्हणाले की ओला दुष्काळ नावाचा शब्दच नाही, नावाची व्याख्याच नाही असं देवेंद्र फडणवीस आज म्हणतात. मग 2021 साली मी मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा असं फडणवीसांनी पत्र कसं काय लिहिलं होतं? ऑक्टोबर 2021 हे पत्रच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सादर केलं. हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे, ते फिरतंय, ते तुम्ही बघा. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली होती. आज आपली भूमिका बदलून ओला दुष्काळ नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत. तेव्हा याचा खुलासा फडणवीस यांना करावा लागणार आहे की आपण जी मागणी केली होती ती आता व्याख्याच नाही असं आपण कसं म्हणू शकतो. पण फडणवीस त्याकडे दुर्लक्ष करतील याची मला खात्री आहे. केंद्र सरकारचं सगळं लक्ष म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं सगळं लक्ष हे बिहारच्या निवडणुकांकडे आहे. त्यामुळे बिहारमधल्या महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जात आहेत आणि कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण महाराष्ट्रात निवडणुका नसल्यामुळे आता महाराष्ट्राला फारसा निधी द्यायची गरज आहे असं केंद्र सरकारला वाटत नसावं. याविषयी केवळ शिवसेनेची नाही तर सर्व विरोधकांची, महाविकास आघाडीची भूमिका काय आहे हे उद्धव ठाकरेंना थेटपणे मांडावं लागेल.